SIP चालू आहे तरीही तुम्हाला कॉन्फिडन्स ऍज सच वाटत नाही. मी बरेच लोक बघितले जे SIP स्टार्ट करताना SIP सुरुवात तर करतात, पण मग SIP स्टार्ट केल्यानंतर सुद्धा त्यांना ते वेल्थ जी बिल्ड करायची असते त्या वेल्थ बिल्ड करण्यापर्यंत ते पोहोचत नाहीत आणि कायम ते आयुष्य मिडल क्लासच सर्व्हाइव्ह करतात किंवा ते गरीब राहतात. असं का होतं? असं होण्याचं एकच कारण आहे जे मला आठवतंय आणि जे माझ्या डोळ्यामध्ये बघण्यामध्ये आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून पोर्टफोलिओज रिव्ह्यू करतो. ज्या लोकांना माझ्याबद्दल माहित नाही त्यांना मी छोटंसं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव संतोष गोसावी आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये मदत करतो आणि लोकांना मी त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत, फायनान्शियल गोल पर्यंत कसं अचीव्ह करता येईल, इथपर्यंत कसं पोहोचता येईल या संदर्भामध्ये गाईड करत असतो. माझी टीम मला नेहमी विचारते, सर आपण SIP बद्दल एवढं बोलतो, SIPचं एवढं महत्व आहे, एवढी अवेअरनेस आहे, लोकांनी SIP स्टार्ट पण केली, पण SIP स्टार्ट केल्यानंतर सुद्धा लोक गरीब का राहतात? आणि आजचा टॉपिक सुद्धा त्याच संदर्भात आहे. तुम्ही सुद्धा जर असंच काही चूक करत असाल, तुमच्याकडनं करत नसाल पण न कळत घडत असेल, तर तुम्हाला ही एक संधी आहे ती चूक सुधारण्याची. बहुधा लोक काय करतात, SIP सुरू करताना 5,000ची SIP, 10,000ची SIP सुरू करतात आणि ती सुरू केल्यानंतर ते तिथे चालू ठेवतात. आता तुम्ही एक साधं कॅल्क्युलेशन बघा. आपल्याला नेहमी ना काळानुसार बदललं पाहिजे आपण जे नेहमी म्हणतो, तर या SIP आणि आपल्या गुंतवणुकीला सुद्धा ते तसंच तितकंच अप्लाय होतं. मित्रांनो, तुम्ही 10,000ची SIP जर सुरू केली आणि 10,000ची SIP समजा एक अज्युम करून चला की तुमचं वय आज 40 आहे आणि तुम्ही 10,000ची SIP सुरू केली. 10,000ची SIP तुम्ही चालू केली आणि तुम्ही वयाच्या 60 वर्षांपर्यंत ही SIP कंटिन्यू केली. वयाच्या 60 वर्षांपर्यंत तुम्ही SIP चालू केली. 10,000ची इक्विटी इन्व्हेस्टमेंट मध्ये 12% रिटर्ननी तुम्हाला टोटल मिळतात किती? साधारण 1,32,00,000 रुपये. 1,32,00,000 रुपये आपण कॅल्क्युलेशन पर्पज साठी 1,30,00,000 रुपये धरू. 1,30,00,000 रुपये जे तुम्हाला मिळतात हे तुम्हाला 20 वर्षांनंतर मिळतात. तर 1,30,00,000 रुपयांमधनं तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो कन्सिडर करायचा आहे तो आहे इन्फ्लेशन. कारण बरेच वेळेला लोक इन्फ्लेशन कन्सिडर करत नाहीत आणि ते फ्युचर व्हॅल्यू फक्त अज्युम्ड फ्युचर व्हॅल्यू वरती चालतात. तुम्हाला काय करायचं, एक गॅप फाइंड आउट करायचा आहे. तो गॅप काय आहे की फ्युचर व्हॅल्यू मायनस इन्फ्लेशन इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू. याचा अर्थ काय की समजा तुम्हाला जर 1,30,00,000 रुपये 20 वर्षांनंतर मिळणार असाल आणि त्याचं जर तुम्ही 6% इन्फ्लेशननी जर त्याला मायनस केले तर 20 वर्षांमध्ये त्याची करंट व्हॅल्यू, आजची प्रेझेंट व्हॅल्यू जी येणार आहे ती साधारण येईल 40-45 लाख रुपये. मित्रांनो, तुम्हाला स्वतःला हा एकच प्रश्न विचारायचा आहे की 40-45 लाख रुपये किंवा जेमतेम 50 लाख रुपये जरी माझ्या हातात एक रकमी आले तर या 50 लाखावरती मी माझं पूर्ण कुटुंब अवलंबून राहू शकतं का आयुष्यभरासाठी? जर तुमचं उत्तर नाही असं असेल तर तुम्हाला व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे. तुम्हाला एक माझ्यासोबत डिस्कवरी सेशन बुक करायचं आहे. त्या डिस्कवरी सेशन मध्ये तुम्ही आणि मी आपण तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटचं पूर्ण ऑडिट करणार आहोत. या ऑडिटमध्ये तुम्ही जर काही चुका किंवा तुमच्या हातनं काही चुका घडल्याच गुंतवणुकीमध्ये तर त्या रेक्टिफाय केल्या जातील. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे तुम्हाला? हे सगळं सांगण्याचं तात्पर्य आहे की लोक काय करतात, बरेच वेळेला ना SIP स्टार्ट करताना काय करतात, कोणीतरी मित्रांनी सांगितलं आहे, कोणीतरी आपल्या ओळखीचा मागे लागला आहे म्हणून आपण SIP स्टार्ट करतो, कुठेतरी आपण वाचलेलं असतं किंवा मित्रांनी सुरू केली म्हणून आपण चालू करतो. फोमो मध्ये आपण चालू करतो SIP. कितीची करतो? 5,000ची, 10,000ची. मित्रांनो, 5,000ची, 10,000ची आपण SIP का करतो हा कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, मग तुम्हाला उत्तर येईल. हा आकडा जो आपण करतो ना 5,000ची, 10,000ची, कारण आपण तिथे त्याच अमाऊंट मध्ये आपण कम्फर्ट फील करतो. आपल्याला असं वाटतं की बाबा मी फक्त महिन्याला 5,000 किंवा 10,000च भरू शकतो आणि तिथेच मी स्वतः कम्फर्टेबल होतो. तुम्ही जर जोपर्यंत तुमचा कम्फर्ट झोन सोडत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय फ्रीडम पर्यंत पोहोचू शकणार आहात? जर तुम्हाला खरंच फ्रीडम पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला पहिली स्टेप काय करायची आहे, तुम्हाला कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडायचं आहे. कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचा फ्रीडम कुठे आहे. फ्रीडम कुठे आहे म्हणजे तो आकडा काय आहे, त्या आकड्यापर्यंत तुम्हाला कसं पोहोचायचं आणि तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला मग कम्फर्ट झोन मधनं निघाल्यानंतर तुम्हाला कॉन्कर झोन मध्ये यायला लागेल, कंट्रोल करायला लागेल तुमची सिच्युएशन. आणि कॉन्कर झोन मध्ये आल्यानंतर मग तुम्हाला कळेल की बाबा मला तिथे पोहोचायचं असेल तर मला कुठल्या कारणासाठी पैसे लागणार आहेत. म्हणजे मग मला मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी पैसे लागणार आहेत, मला आई वडिलांच्या आजारपणासाठी पैसे लागणार आहेत, मला बाहेर फिरायला जायचे म्हणून पैसे लागणार आहेत, मला स्वतःच्या रिटायरमेंटसाठी पैसे लागणार आहेत, मला नवीन घर बांधायचे त्यासाठी पैसे लागणार आहेत, मुलांच्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत. ह्या बरेच मुद्दे निघू शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जोपर्यंत माहितीच नाहीये तुम्हाला कशासाठी पैसे साठवायचे आहेत आणि जर तुम्ही फक्त नुसतं SIP कंटिन्यू करत राहिला आहे त्याच कम्फर्ट झोन मध्ये तर तुम्ही कुठंच कम्फर्टेबल पोझिशन मध्ये पोहोचू शकणार नाही. आता तुम्ही काय करू शकता या गोष्टींमध्ये, तुमच्या SIP ला स्पीड देणं फार गरजेचं आहे. का स्पीड देणं गरजेचं आहे तुम्ही मला सांगा. तुम्ही आजपासून 10 वर्ष आधी ज्यावेळेस तुम्ही नोकरी चालू केली, काम चालू केलं किंवा धंदा चालू केला असेल किंवा तुम्ही जर डॉक्टर वगैरे काही असाल आणि स्वतःची प्रॅक्टिस चालू केली असेल तर त्यावेळेस आणि आजच्या तुमच्या इन्कम मध्ये फरक आला
आलाय का नाही, स्पीड आलाय का नाही. मग तुमच्या इन्व्हेस्टमेंटला का स्पीड आला नाहीये? तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सुद्धा तुमच्या स्पीड आला पाहिजे आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटला स्पीड देण्याचं काम तुमच्याकडे आहे. तुमच्या इन्व्हेस्टमेंटला जर तुम्ही स्पीड दिलं नाही तर मग तुम्ही आहात तिथेच पोहोचाल किंवा तुम्हाला जे पैसे मिळतील त्या पैशांना तुम्हाला एक्साइटमेंट मिळताना काही मिळणार नाही. स्पीड न देण्याचं कारण काय होतं, समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 10,000ची एसआयपी चालू केली आणि त्या स्पीड न देता तुम्ही 10,000ची एसआयपी आहे तशीच कंटिन्यू केली आणि 10 वर्षांपर्यंत जरी कंटिन्यू केली तरी तुम्हाला जे रक्कम मिळणार आहे त्याऐवजी तुम्ही फक्त एकच जर केलं की त्या 10,000च्या एसआयपीला फक्त तुम्ही 10,000 स्टॉपअप जरी केला ना दरवर्षी, ऑटोमॅटिकली त्याला स्पीड देणं होतं आणि त्या 10% बिल्टअपनी 10% स्टेपअपनी दरवर्षी केल्यामुळे तुमचं इतका ड्रास्टिक फरक होऊन जातो ना की लाखोंमध्ये तो फरक होऊन जातो तुमच्या मॅच्युरिटी व्हॅल्यू मध्ये. ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करता, ज्यावेळेस तुम्हाला आता कळलं की बाबा मला पोहोचायचंय कुठे, मला पोहोचायचंय कुठं, मला किती स्पीडनी पाहिजे. आता ह्याच्यानंतर महत्वाचं काय की तुमच्या एसआयपीला तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन दिलं पाहिजे, तुमचं स्टेरिंग राईट ट्रॅक वरती मूव्ह झालं पाहिजे. तुम्ही एक विचार करा, तुम्ही अशा गाडीमध्ये बसलेला आहात, त्याचं स्टेरिंग तुमच्या हातात आहे, गाडी स्टार्ट आहे, गाडी मोशन पकडलेली आहे, पण तुम्ही जर स्टेरिंगच त्याचं फिरवलं नाही किंवा स्टेरिंग कंट्रोल केलं नाही तर तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत काय उपयोग, म्हणजे कधी पोहोचाल तुम्ही, काही उपयोगच नाही त्या स्टेरिंगचा, त्या गाडीचा, त्या गाडीमध्ये बसून सुद्धा. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीला सुद्धा तुमच्या प्रॉपर रिडायरेक्शन केलं पाहिजे की हा माझी कुठली गुंतवणूक, माझी कुठली एसआयपी माझ्या कुठल्या पर्पज साठी आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट बायफर्गेट करत गेलात, त्याला गोलला अलाइन जर केलात तर तुमच्या प्रत्येक डेस्टिनेशन पर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. तुम्ही अजून एक काय करू शकता की तुम्हाला अजून एक पर्याय त्याच्यामध्ये आहे की ज्या वेळेस आपण कसं गाडी वगैरे आपण सर्व्हिसिंग करून घेतो, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का चेक करतो आपण स्वतःच, पण आपण ज्यावेळेस सर्व्हिसिंगच्या माध्यमातून आपण म्हणतो तसंच आपण स्वतःची पण एक सर्व्हिसिंग करून घेतो. दर वर्षातून आपण एकदा स्वतःचा अॅन्युअल चेकअप करून घेतो, आपण हेल्थ वाईज सगळं नीट आहे का नाही बघतो. त्याच पद्धतीने तुमच्या गुंतवणुकीबद्दल सुद्धा तुम्ही लास्ट रिव्ह्यू कधी केला, जर केला नसेल तर तुम्ही तो सुद्धा एक चालू करा. तुम्हाला जर आमच्याकडनं सुद्धा रिव्ह्यू करून घ्यायचं असेल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तरी तुम्हाला संधी आहे. दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याबरोबर कॉल करू शकता. एक डिस्कवरी सेशन मध्ये आपण तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा ऑडिट करू शकतो जसं मी सांगितलं, आणि हा फक्त आणि फक्त माझ्या युट्यूब कम्युनिटीसाठी आहे आणि हा फक्त 3 to 5 स्लॉट्स अवेलेबल असतात. मी जास्त काही स्लॉट्स बुक करत नाही आणि हे सगळेच्या सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. मित्रांनो, तुम्हाला ह्या व्यतिरिक्त सुद्धा अजून गुंतवणुकीच्या बद्दल माझ्याकडनं माहिती घ्यायची असेल तर तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. मला कमेंटमध्ये हे सुद्धा कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला, सायमल्टेनियसली कुठला अजून टॉपिक आम्ही कव्हर केले पाहिजे ह्या संदर्भामध्ये सुद्धा कळवा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.